आपकी अदालत मध्ये कॉमेडी किंग कपिल शर्मा यांच्यावर आरोप आहे की यांची दोन रूप आहे। कपिल, एक तर रूप आहे जे लोकांना दिसत आहे, हो सर, जे तुमच्या शो मध्ये दिसतं, हसण्याचा, हसवण्याचा। हो सर। एक रूप आहे जे रात्री 10 नंतर दिसायला लागतं, घाबरवण्याचा, धमकावण्याचा, भीतीदायक। मी नेहमीच म्हणतो मी मल्टी टॅलेंटेड आहे। ते सर होतं कधी कधी, म्हणजे आता कदाचित वेळ खूप बदलली आहे। आधी व्हायचं मला खूप आवडतं लोकांना हसवायला, लोकांशी बोलायला, कधी कधी रागही येतो। आधी यायचा खूप जास्त, लग्नानंतर एकदम संपून गेला। तर होतं सर कधी कधी असं व्हायचं सर, मी ना ट्विटरवर जायचो, कोणी मला एक शिवी दिली ना तर मी त्याला 10 द्यायचो। तर माझ्या डोक्यातच आलं नाही की फेक अकाउंट बनवून सुद्धा शिव्या देऊ शकतो। तर मी माझ्या ब्ल्यूटिक वरून देत बसलो। तर बरं, आता लोक मला हवं ते बोलून जातात, त्यांना कोणी काही बोलत नाही, आणि मी एक दिली तर लगेच मोठमोठ्या बातम्या बनतात। मग मला वाटलं की मी आय एम व्हेरी पॉप्युलर, तर मी हे सगळं नाही करायला हवं। आता हे सगळं बदललं सर, परिस्थिती बदलली आहे। म्हणजे पण अजूनही लोक म्हणतात की हत्तीचे दाखवायचे दात वेगळे आणि खाण्याचे वेगळे, तसा कपिल शर्मा पिण्याआधी वेगळा आणि प्यायल्यानंतर वेगळा होतं असं। मी धरमपाजींना खूप फॉलो करतो, या बाबतीत नाही। जर तुम्ही त्यांच्या सोशल मीडियावर गेलात ना, आता तुम्ही सोशल मीडियावर जाऊन धरमपाजींचे ट्विट बघायला सुरुवात केली मी। एवढे प्रेमळ असतात, मला वाटलं आपण सुद्धा असंच करायला हवं। आता भांडायचं नाही ट्विटरवर, आता जे धरमबाजी करतात ना तसंच करायचं। तर मी मध्यंतरी बघितलं, ते आपल्या शेतावर गेले, तर त्यांच्या शेतात ना एक मोठा भोपळा होता। भोपळ्याला काय म्हणतात हिंदीमध्ये? पंपकिन। वा, माझ्यापेक्षा जास्त शिकलेले लोक। पंपकिन तर झालं इंग्लिश मध्ये, सीताफळ म्हणतात। ते जे गोलाकार असतं असं वालं। तर ते त्यांच्या शेतावर मोठा भोपळा झाला, तर त्याला घेऊन ते ट्विटरवर लाईव्ह गेले। मित्रांनो, हा भोपळा माझ्या शेतातला आहे, खूपच चांगला असतो तब्येतीसाठी। इतका मोठा भोपळा, इतके क्यूट वाटत होते ना त्याला घेऊन ते। मी म्हंटल मी सुद्धा असेच व्हिडिओ टाकणार आता, जर नाही येत असेल तर नका टाकू व्हिडिओ। हा, कचरेवाली। अरे तुम्ही जेलमधून कधी आलात? पण मी जे माझ्यापेक्षा वयाने लहान आहेत, माझे लहान भाऊ बहीण, त्यांना मी एक सल्ला देतो। जगामध्ये जर तुम्हाला कोणी काही वाईट बोलतंय तर त्याकडे दुर्लक्ष करा, कारण प्रेम करणारे जास्त आहेत। ते असतात 1-2, पण ना आपल्याला ना सवय आहे, आपण सुद्धा मसाला शोधत असतो। आता जर कुठे अशी बातमी असेल ना की 4 लोकांनी हो ना आनंदात साजरी केली होळी आणि खूप नाचले, तर आपण तिथे बघतही नाही। आणि दुसरीकडे अशी बातमी असेल ना की 2 गटात झाले भांडण, तर आपण लगेच बघतो कोणते 2 गट आहेत। तर निगेटिव्हिटी कुठे ना कुठे तुम्हाला आकर्षित करते, जो मसाला असतो। पण शक्य असेल तेवढं प्रेम पसरवा। जुन्या गोष्टी आहेत सर, आधी असं व्हायचं बरंच। ही प्रेम पसरवण्याची गोष्ट आहे। जेव्हा अनुपम खेरला पहिल्यांदा तुम्ही भेटलात, हो सर, तर तुम्ही त्यांना शिकवलत की पेक कसा बनवायचा? नाही सर, अनुपम सरांकडून, कारण मी त्यांचा फॅन आहे। तर दुबईमध्ये आमचा एक शो होता आणि आमच्या ऑर्गनायझरने सांगितलं की अनुपम खेर सुद्धा इकडेच आहेत, तर त्यांना तुम्हाला भेटायचं आहे। तर मी गेलो, तर खूप आनंद झाला त्यांना भेटून। त्यांनी मला विचारलं की तुम्ही ड्रिंक घेणार? मी म्हटलं हे काय विचारायला हवं। तर तिथल्याच मॉलमध्ये आम्ही गेलो, तर त्यांनी एक ऑर्डर केलं, म्हणाले माझ्याकडून। मी म्हटलं ठीक आहे। 30 ml आली, तर म्हणाले बरं मी या गोष्टीला प्रमोट नाही करत, ही चुकीची गोष्ट आहे, पण हो कधी कधी चालतं, ठीक आहे। तर आलं, एक ड्रिंक आलं, तर बराच वेळ बसून राहिलो। मलाही वाटलं पहिल्यांदाच भेटलो, असं डायरेक्ट प्यायचं नाही म्हणून मी सुद्धा बसून राहिलो। आणि त्यांनी ज्या स्पीडने संपवलं मी सुद्धा तेच केलं। नंतर म्हणाले अजून एक घेणार? मी मनात म्हटलं ही काय विचारण्याची गोष्ट आहे। तर त्यांनी अजून एक मागवलं सर, अर्ध स्वतःला घेतलं, अर्ध मला दिलं। म्हणाले तुमच्यामुळे मी 1.5 ड्रिंक घेतोय, नाहीतर मी एकच घेतो नेहमी। तर मी म्हणालो सर मी तुमच्यामुळे 1.5 घेतोय, नाहीतर मी 6 घेतोय। तर कपिल, तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीत पकडू? तुम्ही अर्ध्या रात्री बच्चन साहेबांना मेसेज केला होता। मी तर सर, मी त्यांच्यावर खूप प्रेम करतो, पण एकदा ना मी फिल्म बनवली ज्याबद्दल आपण बोलत होतो, फिरंगी। तर त्यावेळेला माझी मानसिक स्थिती बरोबर नव्हती, तर थोडा डिप्रेशनमध्ये होतो मी। दिवस रात्र मला वाटायचं की मी लोकांना फेस नाही करू शकणार। मी म्हटलं होतं ना फिल्ममध्ये नको जाऊ।
नाही नाही त्याआधी माझी एक फिल्म सुपरहिट होती सर. तर दुसरी फिल्म तर रिलीज नव्हती झाली सर. फिल्मचं काही लेनदेन नाही आहे. कधी कधी होतं, तुम्ही कलाकार असतात तर कधी कधी सेन्सिटिव्ह होऊन जातात जास्त. तर माझी इच्छाच नाही व्हायची कोणालाही भेटायची. मी शोसुद्धा बंद करून टाकला. फिल्म तर बनून तयार होती. आपले जे सगळे आजूबाजूची टीम असते ती म्हणे रिलीज करा, आणि कोणीतरी सांगितलं बच्चन साहेबांकडनं व्हॉइस ओव्हर करा. मला फेवर घ्यायला सर आवडत नाही कोणाकडूनही, पण बच्चन साहेब तर एवढे मोठे लेजंड आहेत. पण सो स्वीट ऑफ हिम. मी मेसेज केला आणि म्हटलं सर मी पहिल्यांदाच फिल्म प्रोड्यूस केली आहे, तर तुम्ही प्लीज एक व्हॉइस ओव्हर कराल का. सर 5 मिनिटाच्या आत त्यांचा मेसेज आला की मी 8 तारखेला की 9ला एका स्टुडिओमध्ये माझ्या फिल्मचं डबिंग करतोय, तुम्ही तुमच्या टीमला पाठवून द्या. तर माझा म्हणजे असतं ना एक, यार एवढा मोठा माणूस आहे, हवं तर ते नाही म्हणू शकले असते. सो आणि माझ्यात पण असू शकतं, हिंमतच आली नसती, पण मला वाटलं आणि मी करून टाकलं मेसेज. हे एकदा मला पण मेसेज पाठवला होता, तो पण 6 पेग लावून पाठवला होता. सर जर त्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक होती तर असू शकतं. जर त्यात स्पेलिंग मिस्टेक नव्हती तर पण मी सरांना सांगायचं आहे की सर कोणत्या मेसेजबद्दल बोलताय ते. एकदा मी ना इंडिया टी व्हीवर न्यूज बघत होतो. आपल्या भारताच्या पंजाबमधलेच एक सरबजीत सिंग, ते पाकिस्तानच्या जेलमध्ये होते. तर ते बघून ना मी इतका भावूक झालो, मला काय सुचलंच नाही की मी काय करू. कारण न्यूज इंडिया टी व्हीवर सुरू होती. रजत सर इज सो काइंड. मी त्यांना मेसेज केला की सर तुम्ही इतके पॉवरफुल व्यक्ती आहात, तुम्ही काही करत का नाही, त्यांना सोडवत का नाहीत. बरं हे इतके चांगले आहेत की यांनी लगेच रिप्लाय केला की वी आर ट्राईंग. तर असं पण असतं नेहमी. असं नाही आहे की मी म्हणजे भाऊ कोण ट्विटरवर भांडलो आहे. कधी कधी मनही असं भरून येतं सर. पण तुम्ही खूप चांगले आहात, तुम्ही रिप्लाय केला, थँक्यू. बच्चन साहेबांचा विषय सुरू होता, तो अर्धवट राहिला. तर मग पिऊन तुम्ही स्टुडिओमध्ये त्यांना भेटायला गेला. मला ॲक्च्युली ड्रिंकिंग प्रॉब्लेम कधीच नव्हता. एक एन्झायटीचा प्रॉब्लेम झाला होता, ज्यामुळे मला असं वाटायचं की मी कोणाच्याही समोर नाही जाऊ शकणार, मी कोणाशी बोलू नाही शकणार, मी स्टेजवर माईक नाही पकडू शकणार. तर जेव्हा बच्चन साहेब म्हणाले मी सकाळी येतोय, तर कारण ते माझ्या फिल्मच्या व्हॉइस ओव्हरसाठी येत आहेत, तर माझं कर्तव्य आहे की मी तिथे जाऊन त्यांच्या स्वागतासाठी तिथे उभं राहावं. पण कारण मी बाहेर पडू शकत नव्हतो, घराच्या अवस्था त्यावेळेस तशी होती, तर मला वाटलं की चला 2 घेऊया आणि जाऊया बच्चन साहेबांकडे. तर सकाळची गोष्ट आहे सर. ते पोहोचले 8 वाजता आणि माझं लग्नही त्याच वेळी झालं होतं. पण गिन्नी अगदी सावलीसारखीच राहिली नेहमी माझ्याबरोबर. आणि बच्चन साहेबांचं डबिंग आधीच झालं होतं. जेव्हा मी गेलो तेव्हा ते म्हणाले की झालंय आता आमच्या फिल्मचं सुरू आहे. तर मी म्हटलं मला बच्चन साहेबांना भेटून थँक्यू बोलायचं आहे. तर त्यांच्या स्टाफने सांगितलं की ते आता बिझी आहेत, तर एवढं काय नाही, तुम्ही जा. त्यांनी सांगितले काही हरकत नाही. मग आता मी सुद्धा हटलो नाही. मी म्हटलं 2 वर्षांनी आले तरी मी इथेच बसून राहीन. मग मला त्यांचा मेसेज आला की या आतमध्ये. मी जाऊन त्यांच्या पाया पडलो आणि म्हणालो की सर थँक्यू. तर मग जरा पंजाबीची गोष्ट आली तर मी म्हणालो पाजी तोडी भाऊ. तर बच्चन साहेब एकदम गिन्नीला पहिल्यांदाच पाहिलं त्यांनी, कधी ऐकलंही नव्हतं. पण हां सर, माझ्यासाठी ते यासाठी मेमोरेबल होतं की मग मी ते मेसेज करून त्यांची माफी मागितली. म्हटलं सर सॉरी, मी तुमच्यासमोर असं नको यायला हवं होतं. मग त्यांनी हिंदीमध्ये एक छानसा मेसेज लिहिला की जीवन संघर्ष जो आहे, जीवन आव्हानाचं दुसरं नाव आहे, तर तुम्ही उठून पुन्हा उभे राहा. तर एक अच्छा, मला वाटलं की पीत राहा, आव्हानं करत राहा. नाही सर, त्यांनी खूप चांगला मेसेज पाठवला. आणि जेव्हा इतका मोठा माणूस तुमच्याबद्दल असा तुम्हाला ते असं प्रोत्साहन देतो, तर त्या सगळ्या गोष्टी मिळून तुम्हाला उभं राहायला मदत करतात. सो तर हो सर. पण आता मी ऐकलं आहे की रात्री 10 वाजल्यानंतर तुमची बायको तुमचा फोन त्यांच्याजवळ ठेवून घेते, तुमचा फोन त्यांच्याकडे. हे स्टेटमेंट मी थोडंसं सुधारू इच्छितो माय लॉर्ड. रोज 10 वाजेनंतर नाही, जेव्हा कधी कधी माझे 11:30 वाजतात ना, तर मग ती माझा फोन, ती तशी समजूतदार आहे, तिला माहिती आहे की हा परत काहीतरी गोंधळ घालेल. तर म्हणून मी सांगतो की लग्न केलं पाहिजे. तुम्ही सोशल मीडियावरती पोस्ट करत राहतात आणि त्या डिलीट करत राहतात. नाही, मी आता असं नाही करत. हां, आधी मी असं करायचो, पण मी कोणत्याही मुद्द्यात घुसायचो, कोणत्याही मुद्द्याबद्दल बोलायचं, कोणाला ते हवंही नव्हतं. मग मी विचार केला की कोणी मला विचारतही नाहीये, मी का फालतूमध्ये असं स्वतःहूनच अडचणी ओढवून घेतो आपण कधी कधी स्वतःसाठी. पण आता नाही सर, खूप चेंज आलाय आयुष्यात. 2 मुलांनंतर एक जबाबदारीही येते. मग तेव्हा वाटतं की यार माझे मुलं 3-4 वर्षानंतर हे यूट्यूब वगैरे बघायला लागतील, तर हे बघतील आमचा बाप असा आहे. तर मी थोडा
माझे जुने व्हिडिओ सर युट्यूबवरनं डिलीट करा काही करून. ज्या जुन्या बातम्या आहेत त्या. पण तुमच्या या गोष्टीला कसं डिलीट करू? तुम्ही म्हणालात की माझं लग्नच झालं नसतं जर मी प्यायलो नसतो. पण ही गोष्ट खरी आहे की नेहमीच पिऊन काम खराब नाही झाले, चांगलेही झाले आहेत. तर सर मी जेव्हा कॉलेजमध्ये शिकायचो आपल्या कॉलेजमध्ये, तर गर्ल्स कॉलेज बाजूलाच होतं आमच्या कॉलेजच्या. तिथे मी माझ्या पॉकेट मनीसाठी काम करायचो. तर गिन्नी त्या कॉलेजमध्ये शिकत होती, माझी स्टुडंट होती. तर ही होती BA फर्स्ट इयरला, BCom फर्स्ट इयरला, आणि माझं ग्रॅज्युएशन झालं होतं. मी PG करत होतो. आय एम अ पोस्ट ग्रॅज्युएट. तर मी म्हटलं की मी माझ्या प्रिन्सिपलला म्हटलं की मला काम करू द्या तुम्ही दुसऱ्या गर्ल्स कॉलेजमध्ये, मी प्ले शिकवेन जाऊन. तर मला 4 पैसे मिळतील, तर मला चांगलं वाटायचं मला आपल्यासाठी पॉकेट मनी जमवायला. तर गिन्नीना सर आम्ही 2 मित्र होतो, मी आणि माझा एक, आणि 3 लोक, एक माझा म्युझिकवाला फ्रेंड होता. तर आम्ही रोज रिहर्सलला जायचो. ती रोज सँडविच घेऊन यायची फक्त माझ्यासाठी. तर माझा मित्र म्हणाला की ही गिन्नी तुला लाईक करते. मी म्हटलं नाही यार, तिची गाडी बघ किती मोठी आहे आणि माझ्या स्कूटरची फोम निघते बाहेर. मी म्हटलं असं नाही होऊ शकत. तर तो म्हणे नाही नाही, ही तुला लाईकच करते. तर एकदा आम्ही कॉलेज रिहर्सल संपवून नंतर घरी असे बसलो होतो एकत्र, आणि मग 2-3 बस माहोल जमला होता आणि तिचा फोन आला. तर माझी तरी कधी अशी हिंमत नाही झाली सर. माझा ना एक रेकॉर्ड आहे, मी आजपर्यंत कोणत्याच मुलीला प्रपोज नाही केलं. हिंमतच होत नाही. टीव्हीवर मी काही करतो आणि प्यायल्यानंतर माणूस शेर बनतो ना. मी म्हटलं तुम्हाला पसंत तर नाही करत ना. तर तेव्हा तर ती नाही म्हणाली, पण मी तर मागेच लागलो. मी म्हटलं मला तर असंच वाटतंय. मग ती हो म्हणाली. बस मग सर हे आमचं प्रेम अशा पद्धतीने सुरू झालं. फायदा झाला त्या दिवशी. हो, फायदा झाला. त्यांनी तुमचा. पण खरं तर मी जेव्हा तिच्या बाबांना पाहिलं ना, मोठ्या गाडीतनं आल्या आणि इथे बंदूक लावलेली होती, तर मी तर त्याच वेळी म्हटलं की रात्री मी तुला जे काय म्हणालो ते विसरून जा, मला माफ कर. मला तर हे माहीतच नव्हतं. तर पण हा हळूहळू जेव्हा वेळेबरोबर तुम्ही सेटल होत जातात, बऱ्याच गोष्टी बदलतात. मी त्यांच्यावर खूप प्रेम करतो, गिन्नीच्या बाबांवर. असं असतं ना, काही लोक तुम्हाला देवाच्या जागी असतात. कोणीतरी माझ्यासारख्या माणसाला आपली मुलगी दिली, देवच झाला ना माझ्यासाठी. जनतेमधून कोणाला प्रश्न विचारायचा आहे का? सर आय लव्ह युअर दाढी स्टाईल. थँक्यू. वा वा, कुठचे आहात तुम्ही? मी गोरखपूरचा आहे सर. गोरखपूरचे? मला वाटलं बिहारचे आहात. अच्छा सर, म्हणता की नशा दारूमध्ये असेल ते नाचते बाटली आणि लोक तुम्हाला दोष देतात, त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही फक्त विचारतायत की मागवणार आहात? नाही, फक्त विचारतोय. सर मला वाटतं की एक ना फेज असतो, जेव्हा आपण कॉलेजमध्ये शिकत असतो, आपल्या मित्रांबरोबर असतो, आपल्याला चांगल्या वाईटाची काही समजच नसते ॲक्च्युली. ते म्हणून तर म्हणतात ना मोठी माणसं की ही वयाची नशा असते. दारू वारूची काही चूक नसते, तर ही वयाची नशा असते. सो त्यावेळेस माणूस खूप चुकाही करतो आणि मग त्यातून तुम्ही शिकतात सुद्धा. मला नाही वाटत की मी माझ्याबद्दल असं काही लपवलंय कधी कोणापासून. जे आहे ते उघड्या पुस्तकासारखं आहे, आणि कदाचित यामुळेच तर मला एवढं प्रेम मिळालंय. आणि एवढ्या वर्षांपासून मिळतंय. आम्ही हा शो 3 महिन्यांसाठी बनवला होता, 10 वर्ष होतील यावर्षी. तर हे तुम्हा लोकांचं प्रेमच आहे, जे आम्हाला नेहमीच मिळतं. चूक केल्यावर टीका सुद्धा माहितीये, जितकं तुम्हाला प्रेम मिळतं ना, तर तुम्हाला टीका सुद्धा तेवढ्याच मिळतील जेवढं तुम्ही चुकीचं वागाल. तर जिथे मी चुकलो होतो तिथे लोकांनी टीकाही केल्या. पण हां, तेच आहे की तुम्ही तुमच्या चुकांमधून शिका. तीच चूक पुन्हा पुन्हा करू नका, नवीन नवीन करा. डिफरंट व्हेरिएशन घेऊन या चुकांमध्ये. तर मला तेच वाटतं सर, जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत चुका होत राहतील. वेगवेगळे असाव्या पण रिपीट नको व्हायला. तर प्रायोरिटीज बदलल्या आहेत आयुष्यामध्ये. आता थोडा फोकस आहे, थोडा डिसिप्लिन आहे लाईफमध्ये. कपिल, ही खूप चांगली गोष्ट आहे की तुम्ही अशा स्थितीत होते. तुम्ही त्याला खूप स्पोर्टिंगली घेतलं, त्यावर हसलात, स्वतःचीही मस्करी केली, आणि आता तुम्ही अशा आयुष्यात आला आहात. ही चांगली गोष्ट आहे ज्याला सगळ्यांनी अप्रिशिएट करायला पाहिजे. थँक्यू, धन्यवाद.